नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? मजेत आहात ना? चला तर मग आज आहे शनिवार आणि ब्लॉगला मी सकाळी सुरुवात करते. तर आत्ता 10 वाजलेले. घरातले सर्व कामं आवरून घेतले, पण हे नाही फिश टँकचं काम चालू आहे, त्याच्यामुळे हॉलचं काम बाकी आहे. झाडू वगैरे मारला गेला, एकदार पोचासुद्धा मारला गेला, पण हे ना इतका राडा केला आहे कृष्णाच्या पप्पांनी, खूपच राडा करून ठेवलेला आहे. तर आणि सकाळपासून ना आम्ही या फिश टँकला लागलेलो होतो, तुम्हाला दाखवते मी. आणि इतकं क्लीन केलं त्याला, तरी पण अजून बाकी आहे, त्याचं भरपूर कामं बाकी आहे. आणि ते म्हणे आजच्या दिवस राहू दे असंच, ते वरचं पण आपल्याला काम करायचं आहे, त्याच्यामुळे ते गेले गावात आणि ते कृष्णाला घेऊन गेले. म्हटलं आता नको, मला स्वयंपाक करायचा आहे. तर स्वयंपाक करणार आहे मी, आणि स्वयंपाकमध्ये मी बनवणार आहे वरण भात, वांग्याची भाजी, पोट भरून मिरच्या आणि पुरी. पूर्ण क्लीन केलं मी नी, तरीसुद्धा त्यांनी इतका पसारा मांडून ठेवला आहे. आणि सोफ्याचे कवरसुद्धा मी झटकून ठेवले आणि त्यांनी लावले सुद्धा नाही. ते म्हणे राहू दे आता, मला जायचं आहे. आणि त्यांनी आंघोळ केली, टावेलसुद्धा इथंच, आणि सर्व आवरलं गेलं माझं. आणि पूर्ण घर तैस नैस कर डाला मेरे पती देवनी. मी आता पहिले स्वयंपाक करून घेते, ते येत नाही तोपर्यंत मला स्वयंपाक करावा लागेल. आणि गुड्या राणी आज लवकर येऊन जाईल, 12 वाजता येऊन जाईल ती. 2 तासात माझा स्वयंपाक व्हायला पाहिजे. भाजी पण झाली माझी, आणि आता 12:15 झाले. हे पण आलेच, आत्ताच आले हे पण. आणि मी बनवते आता, बेसन पीठ मोडून घेते पहिले आणि मग पुऱ्या लाटायला घेते. मिरच्या कट करून ठेवलेल्या आहे. इथं मी बेसन, कोथिंबीर घेतलेली आहे, आणि इथे अशा कट करून घेतल्या मी मिरच्या. त्याच्यात मीठ भरते, ओवा सुद्धा काढून घेतल्या मी त्याच्यात बारीक. तर मी ओवा टाकून घेते पहिले ह्याच्यात. आणि भरून मिरच्या मी सिंपल बनवते आणि मस्त लागतात ते खायला पण. आणि या मिरच्यांमध्ये ना आपण मीठ भरून घ्यायचं. एवढं तिखट नाही द्या, पण मीठ भरून घेतलं ना. आणि मला आहे ना मिरच्या तळून करायच्या नाही आहे, दरवेळेस मी मिरच्या तळून करते, पण अशाच म्हटलं छान लागतं अशा पण बिना तळलेल्या. कणिक बी मळून झाली, भाजी झाली, डाळ भातचा कुकर झाला, गुड्या पण येऊन जाईल. आणि आज ती डब्याला फक्त चिवडा घेऊन गेलेली, आल्या आल्या तिला भूक लागून जाईल, म्हटलं पटकन करून घेते. पाणी टाकून भिजवून घेते मस्त, आपलं जसं भजींचं भिजतो ना तसंच भिजायचं. खूप छान लागतं. मी ना शोल्डर काढून घेते, मला ना शोल्डरवरती कामच उमजत नाही. पहिलं काढलेलं तर परत घालून घेतलं, हे आले तर. तर पुऱ्या काढून झाल्या माझ्या, आणि बाकीचं पीठ आहे ना तर राहू दिलं, संध्याकाळी कामात येईल म्हटलं. आणि गरम गरम तेव्हाच काढणार संध्याकाळी. आता काढून घेते मिरच्या. आपल्या पिठात
टाकते मी, थोडासा सोडा टाकते आपला खायचा. कपडे घाल, कपडे घाल. आणि आता झाली कपडे चेंज कर. तू जेवण घेते का? देऊ मी तुला? सर्वजणी सोबत बसताय का? झालं माझं बी आता. माझ्या दादाला एक गोल्ड मेडल भेटलं आणि एक सिल्वर मेडल भेटलं, तरी सुद्धा गेला नाही घ्यायला. तू जायला पाहिजे होतं तुम्ही. काही तू घेऊन येतो का दादाचं मेडल? हा, आणलंय का? दाखव. दादाला मेडल. गोल्ड नाही दिलं ती मॅडम. नंतर देणार असतं. माझ्याकडे सर्टिफिकेट नाही आलंय ना. अच्छा, बस सर्टिफिकेट आल्यावर देणार आहे का? तर एक दादाचं राहिलेलं आहे गोल्ड वालं आणि हे आलेलं आहे सिल्वर. दर्शन दादाचं पण आणलेलं आहे का? दिलं नाही का तुम्ही? मॅडमने दिलं नाही का? मला काय माहित होतं त्याचं आणायचं. तुमच्या मॅम देत होती, टांगून देते. आणि पोतदारचे घे जा. मम्मा हे काय? आणि त्यांच्या शाळेत आहे ना मुलं जातच नाही, कारण की अभ्यास चालू आहे त्यांचा, तर त्याच्यामुळे तो गेला नाही. सर्वच जात नाही ती म्हणे, पूर्ण शाळा खाली होती. भजे जास्तच झाले माझ्याकडे. संध्याकाळचे बी करून घेतले का काय. आणि हे इकडे भजे झाले, पुरी झाली, वांग्याची भाजी झाली, डाळ झाली. आणि डाळ मी सिंपलच बनवते, गुड्या राणीला आवडत नाही ते मिरची वगैरे टाकून. आणि तिकडे भात. तर आम्हाला सर्वांना भूक लागली, 1 वाजला आता, तर बसतो आम्ही जेवायला. चल बेटा, मला पाणी वगैरे घेऊन चल. आणि गुड्या राणीकडे मला आता थोडीशी मदत, पाणी वगैरे घेऊन जायची. जेवण करून आम्ही गेलो होतो बाहेर आणि आता 6:45 होत आहे. आणि आपल्या घरी नवीन पाहुणे आलेले. तुम्हाला आवाज येतच असणार, चा चा ची 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 चा. तुम्हाला दाखवते पाहुणे कोण आलं आपल्याकडे. पाहुणे किती गोड आहे. चुचू, मिठू, मिठू, हे बघ, मिठू, 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 मिठू कुठे आहे? कुठे मिठू? मिठू, मिठू, को को मिठू, पापा, चूचू, मिठू. आणि गुडिया राणी पण आलेली होती आमच्यासोबत. पिंजरा घेतला आणि आपले छोटे छोटे प्यारे प्यारे गोड मिठू आले. हे बघ, पाणी पितलं, पाणी पिलं ताई त्याने. पी पी पी, खा. खातोय ग तो, भूक लागली ग त्यांना. बघ 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 कसे खातोय ग.
एक 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 दाणा यायचे. खा 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 खाऊ दे. काम चालू झालं होतं आमच्या साहेबांचं. हो परफेक्ट बसलं ना तरी पण असं एवढं हे नाही. पाय गं मम्मी कसं पाय पाय मम्मी पाय पाय. त्यांचं छप्पर आहे आपलं फिश स्टँडचं वरचं छप्पर बनवलं त्यांनी. छप्परच म्हणता का काय म्हणता का? मिठू हां हे बघा मिठू. हे बघा फिश स्टँडचं फायनली पूर्ण झालेलं आहे. आणि इथं त्यांनी ना जागा सोडलेली आहे. थोडंसं लावायचं बाकी आहे आणि आपल्याला माशांना खाण्यापिण्याचं टाकता येईल बुवा त्याच्यासाठी ही जागा सोडली आहे त्यांनी. हे अजून भरपूर कामं बाकी याचे. आणि डिझाईन कशी केली कमेंटमध्ये नक्की सांगा. खूप मेहनत केलेली आहे त्यांनी आज दिवसभरचे त्याच्यातच आहे. अजून फिश स्टँड साफ करायचं बाकी थोडंसं पूर्ण क्लीन करायचं. हे बघा इथं थोडे थोडे डाग आहे ते काढून घेऊ. अजून नेट आणली त्याच्यात. फिश टँकचा वॉलपेपर पण आणला गेला आमचा. हे बघ फिश टँकचा वॉलपेपर घेऊन आलो आम्ही. हे पप्पा आणि परफेक्ट आला. स्टँडर्ड कधी दिलं का? अगं होऊन जाईल आता.